आज सर्व माझे गुणवंत पाल्य आणि या सत्कार समारंभासाठी आणि ज्यांनी हा आयोजित केला ते आमचे IOCचे श्री सतीश कुमारजी, या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व माझे सहकारी DTO साहेब असतील, येलो साहेब आहेत, दिवाळी साहेब आहेत, त्यानंतर आमच्या DSO मॅडम, DPO मॅडम आणि सर्वच उपस्थित चालक वाहक यांचे मित्रांनो, खरं तर आज माझा पहिलाच दिवस आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, मी 2-3 दिवस खूप बिझी राहिलो. काल सुद्धा मी इतका लांब प्रवास करून सगळं सामान घेऊन इकडं आलो रात्री. मला ते DTOने सांगितलं की बाबा असा असा कार्यक्रम आहे आणि आपल्या STच्या मुलांचा सत्कार आहे. तर मी म्हटलं येतो सकाळी. मी 9 वाजता लगेच सकाळी हजर झालो की बाबा एक तर आपल्या STमध्ये सत्कार हा दुर्मिळ, आपल्याकडे सत्कार वगैरेचा काही हे नसतं. आपल्याकडे मोटिवेशन देणे, चालक वाहन यांत्रिकांना प्रेरणा देणे हा प्रकार खूप कमी. 400 वेळेला मात्र आपण सगळ्यात पुढे आलो. आपलं जे काही अपत्य असतं ते आपल्यासाठी सर्वस्व असतं. आता मार्क्स, गुणवत्ता ह्या गोष्टी वेगळ्या. प्रत्येक जण त्या ह्या वेगाच्या स्पर्धेमध्ये पहिला येईल असं काही नसतं. कुणीच हे नाही करू शकत. परंतु आपलं अपत्य गुणवंत व्हावं हे ठीक आहे, पण तो एक चांगला नागरिक व्हावा, एक चांगला पाल्य, चांगला मुलगा व्हावा, यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न करणे खूप आवश्यक आहे. आज या प्रसंगी आमचे IOCचे श्री सतीश कुमारजी यांनी खूप चांगला प्रयत्न केला की यामध्ये IOCला 65 वर्ष झाल्याबद्दल त्यांनी आपल्या गुणवंत पाल्यांचा सत्कार आयोजित केला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. सरांना माझी आणखी पण विनंती राहील सर की तुम्ही पाल्यांचा सत्कार तर करता, तर उनके मम्मी डॅडी का करो कधी हाँ तर तो आमची जी माणसं आहे एक तो सर कैसा रहता है पक्का कि एक तो सर कैसा है, हमारा जो जॉब कल्चर है वो इतना टेडियस है, इतना हार्ड है. वो चाहे मैकेनिकल हो, ड्राइवर कंडक्टर हो या मेरे जैसा DCP हो, मला पण खूप त्रास असतो का, खूप त्रास असतो. तो बहुत टेडियस जॉब है हमारा. तो उसमें हमारे लोगों को थोड़ा मोटिवेशन का जरूरत है. म्हणजे त्यांनी कहा की मित्रांनो आपल्या STला जरा कमतरता आहे मोटिवेशनची. तुम्ही आम्ही मनात आणलं तर काही करू शकत नाही. आपण काहीही करू शकतो. पाटील मगाशी त्यांनी 2-3 उदाहरणं दिली. मी यवतमाळला DC म्हणून काम केलं. खरं तर यवतमाळ हे पहिल्यापासून आपल्या महामंडळामध्ये पेनल्टी म्हणून प्रसिद्ध होतं, माहिती पेनल्टी. पण मी पेनल्टीवर गेलो नव्हतोच. त्यातून माझा मला हात पेनल्टी दिला. सो मी ते सो आणि म्हणजे जे पेनल्टीसाठी प्रसिद्ध होतं तिथं DC आज स्वतः जायला तयार आहे. असाच एक DC तिथं यायला तयार झाला. त्याच्यामुळे मी इकडं. सो असं आपण सुद्धा सोलापूर डिव्हिजन खूप चांगलं करू आणि एकमेकांच्या सहकार्याने, एकमेकांच्या मदतीने महामंडळाला, आपल्या सोलापूर विभागाला पुन्हा एकदा आपण खूप चांगलं नावलौकिक मिळवून देऊ, यात मला काही शंका नाही. पुन्हा मी सरांना धन्यवाद देतो. सर जरा बिझी आहे आज, परंतु सर मैंने जो कहा कि हमारे लोगों के लिए आप अगर कुछ कर सकते हो या आपका जो CSR फंड्स वगैरह रहता है तो वो फंड्स में से हमारे जो महिला वाहन है या फिर हमारे ट्रेन कंडक्टर ड्राइवर है उनके लिए डेपो में अगर कुछ आप लंच रूम या थोड़ा सा आप CSR में कुछ कर सकते हो, डेपो में नहीं तो फिर स्टैंड पे कुछ कर सकते हो, तो आपका एडवर्टाइज वगैरह हम करेंगे वहाँ पे. मैंने उधर एक दो NGO से बात करके हमने किया था.
मगर आप थोड़ा कोशिश कीजिए तो हमें थोड़ा मदद मिलेगा. आपसे ये उम्मीद करता हूँ. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि सर्व मंचावरील मान्यवरांनाही धन्यवाद देतो. कामगार शाखेने खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्व कामगार शाखेचं मनापासून अभिनंदन करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र.